उपवासाचे स्पेशल रताळ्याचे गुलाबजाम तर आपण आज बनवणार आहोत. खवा न टाकता आणि मावाही न टाकता या प्रकारे रताळ्याचे रसरशीत गुलाबजाम. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला रताळे, मिल्क पावडर. तर रताळे उकडून घ्यायचे आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे. त्यासाठी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मिल्क पावडर. पाकासाठी 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर आणि थोडासा खायचा सोडा. ते रताळे उकडलेले होते, त्याचे साल काढून घेतले आणि ते छान प्रकारे असं किसून घेतलेले आहे. रताळे किसून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मिल्क पावडर. थोडी थोडी करून मिल्क पावडर टाकून घ्यायची. जसे त्याच्यामध्ये जेवढी बसेल त्या प्रकारे मिल्क पावडर टाकायची आहे. खूप छान असा डो बनतो. याच्यामध्ये पाण्याचा थोडासाही वापर करायचा नाही किंवा दूधही टाकायचे नाही. चिमूटभर सोडा टाकायचा आणि ज्या प्रकारे आपण गुलाबजामचे पीठ मळतो त्या प्रकारे असं स्मॅश करून व्यवस्थित त्याचा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. माझा पिठाचा गोळा बनवून झालेला होता. एका बाजूला मी तेलही तापत ठेवलेले होते आणि पाकही करायची तयारी केली होती. पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर टाकायची. साखर खाली लागू नये म्हणून चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं आहे. असा आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. बघा, या प्रकारे मी पाक एका साईडला बनवत ठेवलेला होता. दुसऱ्या बाजूला आपल्याला ठेवायची आहे कढई. कढईमध्ये आपल्याला गुलाबजाम सोडायचे होते. तर ह्या प्रकारे मी गुलाबजाम सर्व करून घेतलेले होते. बघा किती छान झालेले आहे. हे गुलाबजाम आपल्याला सोडायचे आहे तेलामध्ये. एकदम मंद आचेवर ब्राउनिश रंग होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि असे एकापाठोपाठ एक गुलाबजाम आपण सोडून मंद आचेवर तळून घ्यायचे. बघा, मी सर्व गुलाबजाम टाकलेले आहे. फुटलेले नाही आणि तुटलेले पण नाही. या प्रकारे हळुवारपणे आपल्याला मंद आचेवर असे गुलाबजाम तळून घ्यायचे. रताळ्याचे गुलाबजाम खायला एकदम छान लागतात आणि उपवासासाठी स्पेशल आपण बनवूया. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा रताळ्याचे गुलाबजाम. तर बघा, ते तळून झालेले आहेत. सर्व गुलाबजाम मी मंद आचेवर तळून घेतले आणि बघा किती छान टेक्स्चर आणि कलर आलेला आहे त्यांना. तर ह्या प्रकारे मी सर्व गुलाबजाम तळून घेतले आणि पाक केलेला होता त्या गरम गरम पाकामध्येच ते गुलाबजाम ताबडतोब लगेच टाकून दिले आणि 1 ते 2 तासाकरता रेस्ट ठेवले. तर बघा, या प्रकारे झालेले आपले रताळ्याचे गुलाबजाम. उपवासासाठीचे स्पेशल आणि नवरात्रीमध्ये करा. खूप छान आणि मस्त होतात.